please listen. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I ask. माझे बोलणं ऐका अशी मी विनंती तुम्हाला करतो आणि तुम्ही मला सल्ले देऊ लागता. म्हणजे खरं तर मी तुम्हाला ज्या गोष्टीची विनंती करतोय ती गोष्ट तुम्ही करतच नाही आहात. ही जी कविता आहे ती एका किशोरवयीन मुलानं बहुधा आपल्या आईवडिलांना केलेली विनंती आहे. म्हणजे हा जो संवाद आहे तो त्या लहान मुलाचा आईवडिलांशी आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की माझं ऐकून घ्या, तेव्हा तुम्ही मला सल्ले द्यायला लागता. म्हणजे खरं तर मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, मी जे बोलतोय ते तुम्ही ऐकून घ्यावं अशी माझी इच्छा आहे, पण ते तुम्ही करतच नाही असं तो म्हणतोय. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. म्हणजे माझं म्हणणं ऐका अशी विनंती मी जेव्हा करतो तेव्हा तुम्ही मला सांगू लागता नाही नाही तुला असं वाटतं कामा नये, तू असा विचार करू नये असं सांगून खरं तर तुम्ही माझ्या भावनांना पायदळी तुडवत असता. म्हणजे खरं तर माझा एवढंच वाटत असतं की तुम्ही माझं ऐकून घ्यावं, पण तुम्ही ते तर करतच नाही. उलट तुम्ही मला ऐकवायला सुरुवात करता. म्हणजे मला काही वाटतंय याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. माझं बोलणं ऐका अशी विनंती मी तुम्हाला जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला वाटतं की मला काहीतरी समस्या आहे आणि त्या समस्येवरती तोडगा उपाय सुचवणं हे तुमचं कर्तव्य आहे. खरं म्हणजे इथे तुम्ही मला अपयशी करून चालला आहात, तुम्ही मला अपयशी ठरवता. ऐकायला विचित्र वाटेल कदाचित, पण तुम्ही नकळत माझ्या निर्णय क्षमतेवरती अविश्वास दाखवत असता. Listen, all I ask is that you listen. Don't talk or do, just hear me. ऐका, कृपया माझं ऐकून घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मला कुठलाही सल्ला नको, मला कुठलाही तोडगा नको, उपाय नको, तुम्ही माझं ऐकून घ्यावं एवढंच माझं म्हणणं आहे. कृपया मला काही सांगू नका, माझ्यासाठी काही करू नका, फक्त माझं सांगणं ऐकून घ्या एवढंच मला म्हणायचं असतं. Advice is cheap. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. मला जर सल्ला हवा असता तर मी तुमच्याकडे आलो असतो का? एखाद्या 20 सेंट म्हणजे अतिशय कमी किमतीत मिळणाऱ्या वृत्तपत्रामध्ये ॲबीला आणि कुणा बिली ग्राहमला नक्की सल्ला मिळतो. म्हणजे सल्ला किंवा तज्ज्ञाचा सल्ला हा केवळ 20 सेंटमध्ये कोणालाही मिळू शकत असतो. मला सल्ला नकोय, पण तो जो तज्ज्ञ आहे तो माझं ऐकून घेऊ शकत नाही. मला तुम्ही हवा आहात ते माझं ऐकण्यासाठी हवा आहात. सल्ला अतिशय स्वस्त आहे, तो मला कोणाकडूनही मिळू शकतो. And I can do for myself. I am not helpless, maybe discouraged and faltering, but not helpless. माझे सल्ले मी मिळवू शकतो. भले मी थोडासा निराश असेन, साशंक असेन, पण मी असहाय्य नक्कीच नाही. मी स्वतःला यातनं नक्की बाहेर काढू शकतो. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. जे मी करू शकतो किंवा जे मी स्वतःसाठी केलंच पाहिजे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही माझ्यासाठी करता तेव्हा खरं तर तुम्ही मला मदत करत नाही. उलट ती गोष्ट मला करताच येणार नाही अशी भावना तुम्ही माझ्या मनामध्ये निर्माण करता. माझी भीती तुम्ही वाढवता. माझ्या अकार्यक्षमतेमध्ये तुमच्याही नकळत तुम्ही भर घालता. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. मला जे वाटतं ते कदाचित अविवेकी असेल, कदाचित ते गैर असेल,
पण त्या माझ्या भावना आहेत. ही गोष्ट तुम्ही स्वीकारली तर ती तुम्हाला पटवून देण्यात मला माझी शक्ती खर्च करावी लागणार नाही. आणि त्या अतर्क्य भावनेमागे कारणं शोधण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी मी लक्ष देऊ शकेन. म्हणजे जर तुम्ही मला विरोध केलात तर मी त्या विरोधाला विरोध करीन, आणि त्या विरोधाला विरोध करता करता ही काही जी तथाकथित अविवेकी आणि अशी गैर अशी गोष्ट आहे ती दुरुस्त करण्यासाठी मी लक्ष देऊ शकणार नाही. उलट जर तुम्ही माझं ऐकून घेतलं आणि स्वीकारलं तर कदाचित मी त्या गोष्टीवर जास्त विचार करेन आणि माझं मला समजून येईल की ही गोष्ट अविवेकी आणि गैर आहे. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. आणि ज्यावेळी मी असं करू शकेन, म्हणजे ज्यावेळी तुम्ही मला तो अवकाश द्याल आणि माझा मी विचार करून जर या गोष्टींची उत्तरं जर शोधू शकलो तर मला कुठल्या सल्ल्याची गरज राहणार नाही. Irrational feelings make sense when we understand what's behind them. तर अविवेकी भावनांमागे कारणं असतात. ती कारणं जर आपण समजून घेतली तर त्यांचा अर्थ आपल्याला आपोआप उलगडतो. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. म्हणूनच कदाचित आपण देवाला केलेली प्रार्थना अधिक प्रभावी असते, कारण देव मूक असतो. देव कुठलेही सल्ले देत नाही किंवा देव समस्यांची उकल करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. तो फक्त लोकांचं म्हणणं ऐकून घेतो आणि तो फक्त प्रत्येकाला आपापला मार्ग शोधण्याची संधी उपलब्ध करून देतो. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. देव लोकांची गाऱ्हाणी शांतपणे ऐकून घेतो आणि प्रत्येकाला आपापला मार्ग उपाय शोधायची संधी देतो. तेव्हा कृपया माझं बोलणं फक्त ऐकून घ्या. आणि तुम्हाला जर काही बोलायचं असेल, म्हणजे ही गोष्ट तुमच्या बाबतीत देखील होत असेल, तर तुम्हाला बोलायचं असेल ही गोष्ट मला मान्य आहे, पण तुमची पाळी येईपर्यंत थोडं थांबा. म्हणजे आधी माझं पूर्ण ऐका आणि माझं बोलून झालं की त्यावेळी मी तुमचंही बोलणं नक्कीच ऐकून घेईन. म्हणजे एकमेकांचं जर आपण ऐकून घेतलं तर समस्यांची उकल अधिक प्रभावीपणे होऊ शकेल. एकमेकांना जर आपण बोलत राहिलो तर समस्यांचं गांभीर्य अधिकाधिक वाढत जाईल.